जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तिची मनस्थिती ठीक नाहीये. एकतर गुरुनं अथर्वचं टेन्शन दिलं, सौमित्रेवर वार कोणी केला, कोर्ट केस, कंपनी बंद पडणं, एक नाही 1000 प्रॉब्लेम. खरं म्हणजे ना आभाळ कोसळल्यासारखं वाटत असणार तिला. सौमित्र साहेबांनी ज्या माणसाला पाहिलं, ज्याचा स्केच त्यांनी बनवला, मला सारखं वाटतंय मी त्यांना आधी कुठेतरी पाहिलंय, पण कुठे तेच कळत नाही. मला का आठवत नाहीये. असं वाटतंय मी यांचा चेहरा पाहिलाय. गजानन महाराजा, मला ते आठवायची शक्ती द्यावं. राधिका मॅडमसाठी एवढी कृपा करा माझ्यावर. सरिताताई, तुम्ही काही काळजी करू नका. आपण सगळी जण यातनं सुखरूप पार पडणार आहोत. निश्चित बाहेर पडणार ती. राधिकेला सपोर्ट करायला इतकी सगळी लोक पाठीमागे उभी आहेत की नक्की यातून बाहेर पडणार. सत्य काय ते लवकरच कळणार. मला नाही अथर्वला यांच्याकडे द्यायचंय. मला बाकी काही नको, मला फक्त माझा अथर्व हवाय. तेव्हा काही कर, पण मला या कोर्टाच्या केस मधनं लवकर सोडव. मला अथर्व हवाय, मला बाकी काही नको. आता का रडतेस तू? सगळं छान तर चाललंय ना. सौमित्र, मला बाकी कशाची नाही, मला अथर्वची काळजी वाटते रे. अथर्व माझा आहे, त्याला माझ्यापासून कोणी नाही घेऊन जाऊ शकत. हे कळतंय ना तुला, मग का रडतेस तू? आणि राधा, तू आई आहेस त्याची, आणि एका आईच्या विल पॉवर पुढे कोणाचं काहीही चालणार नाहीये. अथर्वला तुझ्यापासून कोणीही लांब नाही नेऊ शकत राधा. पण हे कोर्टाची नोटीस पाठवतायत रे. अगं, गुरुला काय करायचं ते करू दे ना. असं कसं करू दे? उद्या कोर्टात केस उभी राहिली आणि अथर्वची कस्टडी यांना मिळाली तर मी काय करणार आहे? असं कसं होईल राधा? या सगळ्यात अथर्वची काय इच्छा आहे हे सुद्धा ग्राह्य धरणार आहे कोर्ट. पण या विषबाधेच्या केसचा निकाल माझ्या विरुद्ध लागला तर? असा विचार नाही करायचा आहे राधा. मग हे सगळं कशासाठी चाललंय सांग? ही इतकी सगळी माणसं तुला कशासाठी मग सपोर्ट करतायत? ही सोसायटीतली माणसं आहेत, तुझ्या ऑफिस मधली माणसं आहेत, या सगळ्या मसालेवाले बायका सगळ्या तुला कशासाठी सपोर्ट करतायत? तुझ्याबद्दल आपुलकी आहे, आस्था आहे म्हणूनच ना राधा. तू चांगली आहेस म्हणून सगळ्यांचा सपोर्ट आहे तुला. हो, पण यामुळे मी निर्दोष सिद्ध होत नाही ना. हो, पण यामुळे तू दोषी आहेस हे सुद्धा सिद्ध होणार नाही ना कोर्टात. हे बघ राधा, हे जे काही कॅम्पेन आहे ना ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे, आणि ते होणार याची खात्री आहे मला. या सपोर्टमुळे ही केस आपल्या बाजूने वळू शकते, आणि मला खात्री आहे काही ना काहीतरी मार्ग निघणार आणि ही केस आपण जिंकू शकतो. राधा, थोडासा पेशन्स ठेव प्लीज. हे बघ राधा, आता आम्ही सगळे जमणार आहोत आणि काही गोष्टी ठरवणार आहोत, आणि तिथे तू सुद्धा असायला पाहिजेस असं मला वाटतं, कारण तुझ्या असण्यामुळे खूप फरक पडू शकतो. मला सगळं कळतंय राधा, पण तुला थोडं स्ट्रॉंग राहावं लागेल प्लीज. होणार आहे, सगळं छान होणार आहे. हा,